नमस्कार. लोकसत्तातर्फे मी स्वाती केतकर पंडित आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण सगळेच इथे जमलोय ते स्वरसम्राट पंडित भीमसेन जोशी यांच्याविषयी आणखीन जाणून घेण्यासाठी. बरोबर बोलते मी. पंडितजींचं गाणं कितीही ऐकलं, त्यांच्याविषयी कितीही वाचलं तरी सुद्धा आणखीन वाचायला हवं, आणखीन ऐकायला हवं असं वाटणं काही संपत नाही. त्यात हे तर पंडितजींचं जन्मशताब्दी वर्ष. म्हणूनच या विशेष वर्षानिमित्ताने लोकसत्ताने पंडितजींना आदरांजली म्हणून भीमसेन हा विशेषांक करायचं ठरवलं आणि त्याच विशेषांकाच्या ऑनलाईन प्रकाशन सोहळ्यासाठी आज आपण सगळेच इथे दाखल झालेलो आहोत. ह्या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक आहेत पिनॅकल ग्रुप, तर सहप्रायोजक आहेत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि पुनीत बालन ग्रुप. ह्या अंकाचा प्रकाशन सोहळा तर आज ऑनलाईन होणार आहे, पण त्याचबरोबर पंडित सत्यशील देशपांडे, पंडित उल्हास कशाळकर, गायिका आरती अंकलेकर टिकेकर, पंडितजींचे ज्येष्ठ शिष्य उपेंद्र भट, आनंद भाटे आणि श्रीनिवास जोशी यांच्यासारख्या संगीत क्षेत्रातील दिग्गज मंडळींना भेटण्याची, त्यांच्याकडून पंडितजींच्या आठवणी ऐकण्याची मेजवानी सुद्धा आज आपल्याला या कार्यक्रमात मिळणार आहे. त्यामुळे हा कार्यक्रम कानांसाठी तर आपल्या मेजवानी असणार आहेच आणि त्याचबरोबर जो विशेषांक आहे लोकसत्ताचा भीमसेन हा विशेषांक जो आहे त्यातून वाचकांना शब्द मेजवानी मिळेल याचीही मी खात्री देते. कार्यक्रमाला सुरुवात करूया आणि सगळ्यात आधी मी लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांना विनंती करते की त्यांनी लोकसत्ताच्या या उपक्रमाबद्दल आणि या विशेषांकाविषयी आपल्याशी बोलावं. नमस्कार. या आजच्या कार्यक्रमामध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत. गेले 1.5 वर्ष साधारण आम्ही हा उपक्रम सुरू केलेला आहे. जे नामवंत, ज्यांनी महाराष्ट्राला मोठं बनवलं, ज्यांनी महाराष्ट्राची पताका जगभर फडकवली, अशा स्वरूपाच्या व्यक्ती, त्यांच्याविषयीच्या आठवणींना पुन्हा एकदा धांडोळा त्यांचा घ्यायचा, त्यांचा जागर त्यानिमित्तानं करायचा आणि पुन्हा एकदा नव्या वाचकांसमोर नव्या पद्धतीनं याचं सगळ्यांचं मोठेपण पुन्हा एकदा अधोरेखित करायचं. बाळ गंगाधर टिळकांवरचा विशेषांक असेल, पु ल देशपांड्यांवरचे प्रकाशित पु ल 2 अंक असतील किंवा श्री देशमुखांसारख्या प्रकांड पंडितांवरती काढलेला गेल्याच काही महिन्यांपूर्वी काढलेला विशेषांक असेल, त्याचाच भाग हा आता भीमसेनजींच्यावरती आपण करतो आहोत. खरं म्हणजे भीमसेन जोशींनी भीमसेनांना आणि महाराष्ट्राला दत्तक घेऊन टाकलं किंवा महाराष्ट्राने त्यांना आपलं करून टाकलं. मूळचे कर्नाटकाचे असलेले भीमसेनजी पुण्याला घर झालं, त्यानिमित्तानं त्यांच्या निमित्तानं तिथे सवाई सारखा एक जागतिक कीर्तीचा सोहळा सुरू झाला. तर हे ते एक महाराष्ट्राचं असं सद्गुणांना आकर्षण घेणं आहे, हे मला असं वाटतं खूप महत्वाचं आहे. त्या अर्थाने बघितलं तर खरं म्हणजे हा माझे सहकारी संग्राम त्यांच्या अभ्यासाचा विषय हा शास्त्रीय संगीतातले अनेक जण उत्तरेकडनं दक्षिणेकडनं महाराष्ट्रामध्ये येऊन स्थायिक झाले आणि महाराष्ट्राला एक वेगळी संगीत परंपरा अशी सुरू झाली. गोवा अर्थातच त्यातला एक परत वेगळा भाग आहेच त्याच्यामध्ये. तर त्याच्यात भीमसेनांचं नाव अर्थातच अग्रक्रमानं घ्यावं लागेल. किमान 3 पिढ्या, म्हणजे जर 15 ते 20 वर्षाची एक पिढी असं जर गृहीत धरलं तर किमान 3 पिढ्यांचं संगीत प्रेम या एका माणसाने घडवलं. इतके सारे संगीत प्रेमी केवळ भीमसेनजींमुळे होऊ शकले, इतकी त्यांची ताकद होती. तर अशा एका ज्येष्ठ उत्तम कलावंताला त्याचा एकदा आपण त्याची आदरांजली व्हावी या निमित्तानं हा अंक तयार करावा, हा यामागचा विचार. आणि दुसरं एक व्यक्तिगत कारण, खरं म्हणजे 2 व्यक्तिगत कारण या अंकाच्या संदर्भातली. एक तर भीमसेनजी एक 6-7 ते भारतीय शास्त्रीय संगीतातले जे एक व्यक्तिगतरित्या आवडते कलाकार आहेत माझे, त्याच्यातले एक आहेतच. हा काही वेगळा म्हणजे कोणाचे सगळ्यांचेच असतील खरं म्हणजे ते. पण त्यातला दुसरा भाग मला खूप महत्वाचा वाटतो, तो असा की गायक, संगीत कला, नर्तन किंवा अशा कुठल्याही कलेसंदर्भात जेव्हा आपल्याकडे बोलणं सुरू होतं तेव्हा सर्वसाधारणपणे अचानक दैव, दैवी अशा मुद्द्यांचा फारच उदो केला जातो. आणि भीमसेनजींनी ते किती मुद्दे गौण आहेत हे सिद्ध केलेलं आहे. काहीही दैवी नसताना केवळ श्रमाच्या जोरावर, स्वतःच्या इच्छेवर, स्वतःच्या
प्रयत्नांनी पूर्णपणे संगीत साध्य होऊ शकतं हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे. आणि हा खूप मोठा संदेश आहे. कारण आपल्यासारख्या समाजामध्ये मुळात तो हतकीर्तीचा आणि तो ठेविले अनंते अशी असं मानणाऱ्यांच्या समाजामध्ये हे दैव वगैरे फार त्याचं अवडंबर केलं जातं. पण ते सगळे ठीक आहे, ते बाजूला ठेवून सुद्धा काहीही म्हणजे पहाड फोडल्यासारखे कष्ट करून या माणसाने स्वतःमध्ये गाणं घडवलं आणि त्याच्यातनं पुढे कुठली कुठली शिल्प उभी राहिली ते आपण सगळे बघत आहोत. त्यांना व्यक्तिगतरित्या लोकसत्ता परिवारातर्फे पूर्णपणे नमन करून कार्यक्रमाची सूत्र पुन्हा एकदा स्वातीकडे देतो. संगुराम या क्षेत्रातले आहेतच, जाणकार आहेतच, त्या कार्यक्रमाचं अधिक रसाळ विवेचन आणि निरूपण करतील. स्वाती, तुझ्याकडे. धन्यवाद सर. आणि धन्यवाद सर. आता ज्या कार्यक्रमासाठी आपण सगळेच जण जमलेलो आहोत त्या मुख्य कार्यक्रमाकडे वळूया. ते म्हणजे या विशेषांकाचं ऑनलाईन प्रकाशन. त्यासाठी मी आज पिनॅकल ग्रुपचे गजेंद्र पवार यांना विनंती करते. त्याचबरोबर लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर आणि सहाय्यक संपादक मुकुंद संगोराम यांना विनंती करते की त्यांनी हा विशेषांक, त्याचं जे कव्हर आहे ते आपल्या सगळ्या वाचकांना दाखवून या कार्यक्रमाच्या ऑनलाईन प्रकाशन करावं. खरं म्हणजे हा प्रकाशन सोहळा प्रत्यक्ष मैदानात अतिशय चांगल्या बैठकीमध्ये करता आला असता, पण सध्याची परिस्थिती लक्षात घेता या आभासी पद्धतीने करावा लागतोय. आपण तो गोड मानून घ्यायला हवा. गायन, शैली, स्वभाव अशा अनेक अंगाने पंडित भीमसेन जोशी यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्वाचा वेध घेणारे लेख या आपल्या विशेषांकात अनेक नामवंत कलावंतांनी लिहिले आहेत. सर्व वृत्तपत्र विक्रेत्यांकडे आमच्या वाचकांसाठी हा अंक उपलब्ध असेल. त्याचबरोबर विभागवार वितरण प्रतिनिधींकडे चौकशी केल्यासही हा अंक वाचकांना मिळू शकतो. आणि याविषयीची अधिक माहिती लोकसत्ताच्या रोजच्या अंकामध्ये तुम्हाला मिळणार आहे. आजच्या आपल्या या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक आहेत पिनॅकल ग्रुप, तर सहप्रायोजक आहेत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि पुनीत बालन ग्रुप. यानंतर मी कार्यक्रमाची सूत्र लोकसत्ताचे सहाय्यक संपादक मुकुंद संगोराम यांच्याकडे देते. धन्यवाद स्वाती. एका अतिशय महत्वाच्या आणि आपल्या सगळ्यांच्या आवडीच्या कार्यक्रमासाठी आपण इथे जमलेले आहोत. भारतीय अभिजात संगीतातले एक वलयांकित व्यक्तिमत्व म्हणजे पंडित भीमसेन जोशी. मगाशी गिरीश कुबेर म्हणाले ते अगदी खरे की जवळजवळ 7 पिढ्या, 7-7.5 दशकं पंडितजींनी भारतीय संगीतावर घातलेलं गारूड अजूनही मिटलेलं नाही त्यांच्या निधनानंतरही. याचं एक कारण असं की त्यांनी प्रचंड कष्ट केले. त्या कष्टाला त्यांच्या प्रज्ञेची, त्यांच्या सर्जनशीलतेची फार मोठी जोड होती. एखादी गोष्ट करायची ठरवल्यानंतर ती शेवटापर्यंत जाईपर्यंत त्याच्यासाठी सतत लढत राहायचं ही जिद्द त्यांच्या अंगात होती. आणि त्यामुळे त्यांना हे प्रचंड मोठं भारतीय पातळीवरचं, जागतिक पातळीवरचं यश संपादन करता आलं असं मला वाटतं. आजच्या कार्यक्रमाचं साधारण स्वरूप एका शब्दात, काही शब्दात वर्णन करायचं झालं तर त्याचं स्वरूप गुणगायन आवडी असं आहे. पंडितजींना आपण सगळे सातत्यानं ऐकत आलेलो आहोत, त्यांच्याबद्दल बोलत आलेलो आहोत. एखाद्याला स्वतःच्या जीवन काळातच दंतकथा बनण्याचं भाग्य लाभणं हे फार दुर्मिळ आहे. आणि मला वाटतं भीमसेनजी हे त्यापैकी एक आहेत. आणि त्यामुळे त्यांच्या या कार्यक्रमासाठी, या प्रकाशनाच्या कार्यक्रमासाठी त्यांचे शिष्य आणि भारतीय संगीतात मूल्य कामगिरी केलेले 3 मोठे कलावंत सहभागी होत आहेत. त्यांचं मी लोकसत्ताच्या वतीनं पुन्हा एकदा स्वागत करतो. स्वातंत्र्याची पहाट होता होता भारतीय अभिजात संगीताच्या क्षितिजावर उगवलेल्या दैदिप्यमान तारा म्हणजे भीमसेन जोशी. ते मूळचे गदगचे, त्यांचं जन्मगाव गदगचं, कर्नाटकातलं. घरात संगीताची कोणतीही मोठी परंपरा नाही, पण आपलं सगळं आयुष्य स्वरांच्या पायाशी अर्पण करण्याची जिद्द भीमसेनांनी वयाच्या 8व्या-10व्या वर्षीच घेतली. आणि ती जिद्द बाळगल्यानंतर त्यासाठी संपूर्ण भारत अक्षरशः पादाक्रांत केला. सगळीकडे हिंडून आले आणि त्यांना शेवटच्या काळात असं कळलं की आपल्या गावाच्या शेजारीच असलेल्या हुबळी या शहरात आपल्याला जे गाणं शिकायचं आहे
ते गाणं हुबळीला रामभाऊ कुंदगोळकर उर्फ सवाई गंधर्व यांच्याकडे शिकता येणं शक्य आहे. गमतीचा भाग आहे बघा, हे त्यांना सांगितलं ग्वाल्हेर घराण्याचे अतिशय ज्येष्ठ गायक पुण्यातले विनायकबुवा पटवर्धन. पंजाबमध्ये जालंधर या गावामध्ये खारवल्लभ मेळा म्हणून एक खूप मोठा संगीत महोत्सव गेली 100हून अधिक वर्ष होतोय. आणि त्या महोत्सवात भीमसेनजी असायचे आणि ते तिथं गायक म्हणून नव्हते, पण ते गाणं शिकायची, गाणं ऐकायची इच्छा असल्यामुळे होते. आणि तिथं विनायक बुवांची त्यांची गाठ पडली आणि त्यांनी पंडितजींना सांगितलं की अरे तू इकडं कशाला शोधतोस गाणं, तुला जे गाणं ऐकायचंय ते तुझ्या गावाजवळच आहे. आणि म्हणून मग ते सवाई गंधर्वांकडे गेले आणि पुढचा सगळा प्रवास आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे. स्वराच्या पायाशी अर्पण होणं हे काम सोपं नाही. आपल्याकडे भारतीय संगीतात रियाज या संकल्पनेला खूप महत्व आहे. खरं तो संगीतातच नाही, कुठल्याही बाबतीत असा रियाज आपण करत असतो, करायला पाहिजे. आणि जी नामांकित माणसं आहेत, वलयांकित माणसं आहेत, त्या सगळ्यांनी हा रियाज आयुष्यभर केलेला असतो, हे आपण विसरून चालणार नाही. मगाशी कुबेर म्हणाले ते यासाठी खरे की दैव देईल या आशेवर जाऊन काही होत नाही, त्यासाठी आपल्याला कमालीचा रियाज करायला लागतो. आणि पंडितजींनी तो आयुष्यभर सातत्यानं केला. प्रत्यक्ष मैफलीत ते गात होते, पण मैफल नसतानाही ते सतत गातच होते मनातल्या मन. कारण या सगळ्या कलावंताचं संपूर्ण आयुष्य हे खरोखर अद्भुतरम्य आणि कल्पनेच्याही पलीकडचं आहे. त्यामुळे त्यांना दंतकथा होता आलं. मोठेपणच म्हणायचं झालं त्यांचं तर ते इतक्या गुणांनी नटलेलं आहे की त्याची आधी फार मोठी होईल. पण मला असं वाटतं की त्यांचं सगळ्यात मोठं महत्वाचं कार्य जे आहे ना, ते संपूर्ण भारतवर्षाला त्यांनी एका अपूर्व सौंदर्यानं न्हाऊ घातलं. एका अर्थानं ते सौंदर्य सुक्ताचे शिल्पकार होते. त्यामुळे या कार्यक्रमात या त्यांच्या सौंदर्य दृष्टीबद्दल, त्यांच्या गायन शैलीबद्दल, त्यांच्या वर्तन शैलीबद्दल, त्यांच्या स्वभावाबद्दल आपल्याला या सगळ्या कलावंतांकडून ऐकायचं आहे. पण भीमसेनजींबद्दल बोलायचं असेल तर ते नुसतं बोलून कसं चालेल, त्याच्याबरोबर स्वर पण हवेत. आणि त्यामुळे या 6 कलावंतांची आम्ही स्वरगप्पा केल्या आणि त्या स्वरगप्पांचं चित्रण ध्वनिमुद्रण आम्ही आज तुम्हाला दाखवणार आहोत. या सगळ्या कलाकारांनी ज्या उत्कटतेनं आणि ज्या आत्मीयतेनं पंडितजींबद्दलच्या भावना व्यक्त केल्या, त्या नुसत्या ऐकण्यासारख्या नाहीत, तर त्याच्याबद्दल मनन करण्यासारख्या पण त्या आहेत असं मला वाटतं. मी पंडितजींचे ज्येष्ठ शिष्य उपेंद्र भट यांना आता निमंत्रित करणार आहे. उपेंद्रजी हे मंगलोरचे आणि पंडितजी मगाशी म्हटलं तसं गदगचे. पंडितजींच्या गाण्यामध्ये एक कर्नाटकी संगीताची एक खुमारी आहे. जसं पंडितजींच्या गाण्यामध्ये अनेक गुणांनी संपन्न असलेलं ते गाणं आहे, तसं पंडितजींच्या गाण्यामध्ये हा जो कर्नाटकी ढंग आहे, कर्नाटकी संगीताचा ढंग आहे, तो खूप खुमारदार आहे आणि अतिशय सुंदर आहे. त्यांच्या कन्नड भजनांनी त्या काळात संपूर्ण भारताला अक्षरशः वेड लावलं होतं. त्या काळातल्या एका रेकॉर्ड कंपनीच्या एका संचालकांना लिहून ठेवले की त्यांच्या त्या रेकॉर्ड इतक्या प्रचंड प्रमाणात खपत होत्या की त्यांना आम्ही त्या वयात, ते खूप लहान होते तेव्हा, त्या वयात त्यांना आम्ही प्लॅटिनम डिस्क देऊन त्यांचं कौतुक केलं होतं, त्यांचा गौरव केला. त्यामुळे उपेंद्रजींना मी विनंती करणार आहे की त्यांनी त्यांचं एक कन्नड भजन जर म्हटलं तर ते खूप छान होईल. त्यांनी या चित्रणामध्ये त्यांचं एक कन्नड भजन पण सादर केलेलं आहे. ऐकूयात उपेंद्र भट. नमस्कार रसिक हो. आज मला खूपच आनंद होतोय. एक म्हणजे माझे गुरुजी भारतरत्न पंडित भीमसेन जोशी त्यांचे मी शिष्य आहे आणि लहानपणापासून मी त्यांच्या गाण्याचा विडा होतो. मंगळूरमध्ये माझा जन्म झाला आणि त्या मंगळूर गावामध्ये मी लहानपणी असताना पासून गुरुजी तिथे यायचे भीमसेन जोशी आणि एक वेळा आले तर ते 3-3 महिने तिथे राहायचे आणि तिथे त्याचा कार्यक्रम व्हायचा. पण 1964 मध्ये मला त्यांच्या बरोबर कानपुरावर साथ करायची संधी मिळाली. तेव्हा मी 14 वर्षाचा होतो. तेही मला मिळालं माधवगुडीमुळे. माधवगुडी मंगळूरला आले की आपल्या घरी यायचे आणि तिथून
गुरुजींनी म्हटलं माधव गुढीला की आणि यापुढे आम्ही इथे मंगळूरला आलो की या पटनात सांगा तानपुरावर बसायला. आणि तिथे एक मोठं मंदिर आहे, व्यंकटेशाचं मंदिर. तिथे दरवर्षी साधारण त्या काळामध्ये म्हणजे 64, 65, 66 टू 70 पर्यंत वर्षातून 3 वेळा गुरुजी यायचे आमच्या गावामध्ये आणि मोठे मोठे प्रोग्राम करायचे. पण तेव्हा ऑडियन्स फार कमी होते क्लासिकल ऐकायला. पण त्यांचा देवळामधल्या कार्यक्रमाला मात्र 10 ते 12,000 त्या काळामध्ये जमलेले मी पाहिले. आणि शेवटी मी पंडित नारायणपै म्हणून होते, तेही किराणा घालण्याचे चिदानंद नगरकरांचे ते शिष्य होते. तर त्यांच्याकडे गाणं शिकत होतो. आणि 70 साली 71 साली आमच्या गुरुजींना पद्मश्री मिळाली. आणि तेव्हा मी गुरुजींना सहज विचारलं की मला तुमच्याकडे गाणं शिकायचं. तेव्हा त्यांनी मला असं धीरगंभीर आवाजामध्ये विचारलं की याचं अगोदर गाणं शिकलंय का तुम्ही? हो, नारायण पेठ तिथे होते आणि माधव गुरुजी सुद्धा मला मार्गदर्शन केलेलं आहे. तसं हो. तर त्यांनी म्हटलं आधी एक 5 वर्ष माधव गुरुकडे शिका आणि ते मला सांगतील तेव्हा तुम्ही पुण्याला या असं म्हटलं. 1980 साली गीत रमणाचा रजत महोत्सव पुण्यामध्ये झाला. तर तेव्हा मला बाबूजींनी कन्नड गीत रमण गाण्यासाठी बोलवलं आणि त्या गीत रमणाच्या महोत्सवामध्ये माझ्या गीत रमणाच्या दिवशी अटल बिहारी वाजपेयी अध्यक्षस्थानी होते आणि 9 दिवसाचे अध्यक्षस्थानी माझे गुरुजी पंडित भीमसेन जोशी होते. आणि तेव्हा मी कन्नड गीत रमण गायलो आणि गुरुजींना सांगितलं की मला आता शिकायला यायचं. ते म्हटलं की ठीक आहे आता या. असं म्हटलं 1980 सालीपासून त्यांच्याकडे गाणं शिकायची मला परमेश्वरांनी कृपा केली. आता लोक विचारतात भीमसेन जोशीकडे गाणं शिकायचं अरे ते काय गाणं शिकवतील? ते समुद्रामध्ये जाऊन तुम्ही पाणी काढून आणा म्हटलं तर आम्ही किती पाणी आणतो? आपली बालदी घेऊन जायचं ना, याच्यापेक्षा उत्सुक आहे. किंवा हिमालयातून जाऊन तुम्ही बर्फ आणा म्हटलं तर ते हिमालयाला काय कळतंय का? कोण बर्फ काढायला आले काय आले? असं भीमसेन जोशींचं गाणं आहे. मी त्याच्याकडे शिकायला आलो तर त्यांनी आधी मला सांगितलं तुम्हाला काय येते म्हणून दाखवा. मी सहज म्हटलं एक 10 मिनिट त्यांना तोडी गाऊन दाखवलं. सगळं ऐकल्यानंतर धीर गंभीर आवाजामध्ये ते म्हणाले तुम्हाला माझ्याकडे गाणं शिकायचंय का? हो शिकायचं होतं. हे सगळं विसरा म्हटलं आणि त्यांनी मला भैरव रागा म्हणजे सारे गम पदनीचा सानी दबा वगैरेचा आरोह करायला सांगितलं 3 महिने आणि नुसतं आकाराने. बरं का इतके कठीण. तेव्हा मला मनामध्ये एक विचार आला. बरं का परमेश्वराकडे मी मागणी केली या जन्मात मला गाणं आलं नाही तरी चालेल, फक्त या माणसाचा पायाशी मरेपर्यंत मी म्हणजे जोपर्यंत याचा माझा संबंध आहे तोपर्यंत मी याचा पायाशी राहतो. मला गाणं आलं नाही तरी चालेल. असं काय म्हणजे वेळ लागायची परिस्थिती आहे. अशी त्यांचं गाणं आहे. त्यांचं गाणं म्हणजे एकदा गायलेलं गाणं परत नाही. आणि लोक म्हणतात ते सारखं काही शुद्ध कल्याण आणि मालकंस गातात म्हणून. भीमसेन जोशी सारखे शुद्ध कल्याण आणि मालकंस गायलेले नाही. 1000 वेळा त्यांनी मालकंस गायलेले, पण त्यांनी 1000 मालकंस गायले, 1000 शुद्ध कल्याण गायले. ते आजचा शुद्ध कल्याण आणि उद्याचा जमीन आसमानचा फरक आहे. कोण गाऊ शकतो का? प्रारंभ कसं करायचा हे शिकवलं त्यांनी आम्हाला. पण ते प्रारंभ सुद्धा 15 व्हेरायटी करून दाखवली. किती आठवण राहणार आहे? त्यामुळे ते हिमालयच आहे, त्याच्यात काही शंकाच नाही. त्यामुळे आणि त्यांच्याकडे फक्त एकच मला समाधान आहे की या जन्मात गाणं आलं नाही, पण पुढच्या जन्मापासून मी गाणं सारेगमा पद्धतीचं सुरू करेन. पण या जन्मामध्ये मला जगामधला सर्वश्रेष्ठ गुरु पंडित भीमसेन जोशी हे मला मिळाले. आणि आज एक विषय सांगतो मी, खूप लोकांना माहित नाही, हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताला भारतरत्न आणलेला पहिलं गायक आहे. हिंदुस्थानी संगीत वोकल संगीताला हिंदुस्थानीचा भारतरत्न पहिल्यांदा आणलं ते पंडित भीमसेन जोशी माझे गुरुजी. आणि हा मला फारच अभिमान वाटतो. भीमसेन जोशी म्हणजे माझे गुरुजी. त्यांच्या नावाने लोकसत्ताच्या वतीने भीमसेन या विशेष अंकाचा
प्रकाशन झाले असं मी जाहीर करतो आणि आपण सर्वांना विनंती करतो की हे घ्यावं आणि हे वाचावं, की आपल्याला काही माहीत नसलेली गोष्ट सुद्धा याच्यातून उलगडा होईल आणि खूप आनंद होईल आपल्याला, हीच मी विनंती करतो. नमस्कार.
मराठीतले ज्येष्ठ कवी विंदा करंदीकर यांनी 27 जानेवारी 1997 पंडितजींना एक पत्र लिहिले. पत्राचं कारण होतं, त्या दिवशी पंडितजींना पद्मभूषण हा मानाचा किताब जाहीर झाला होता. पत्रात विंदा लिहितात की त्यांनी एक छोटीशी 8 ओळीची कविताच लिहून पाठवली. ती कविता अशी आहे की ज्याला देवी सरस्वतीने सप्तस्वरांनी केले औक्षण, रसिकांनी हृदयात झेलले काय तयाला पद्मविभूषण. ज्याला आता मानियले गा संगीताने आपुले भूषण, काय तयाला सन्मान दुजे काय तयाला पद्मविभूषण. या 8 ओळींमध्ये पंडितजींच्या स्वभावाचं जे वर्णन त्यांनी केलेलं आहे की पुरस्कार, त्यानिमित्ताने मिळणारा मान, या पलीकडे जाऊन पंडितजी आयुष्यभर फक्त संगीताच्या सेवेत राहिले. कारण तिन्ही पद्म पुरस्कार, पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण, भारतरत्न हा सर्वोच्च मानाचा किताब, संगीत नाटक अकादमी पुरस्कार, ही यादी खूपच मोठी आहे. पण भीमसेनजी कायम आपल्या आयुष्यभर आपल्या तंद्रीत जगले आणि ही तंद्री फक्त स्वरांची होती, तालाच्या व्याकरणातून व्यक्त होणाऱ्या भावभावनांची होती. त्यांचं जगणं, त्यांचं मौन, त्यांची परमभक्ती, असे त्यांचे अनेक गुण. पंडितजी फार कमी बोलत, पण ते जे बोलत ते अतिशय नेमकं आणि मोजकं बोलत. त्यांच्या या एका वेगळ्या मौनाच्या गुणाचं एक वर्णन त्यांचे शिष्य आणि त्यांचे पुत्र श्रीनिवास जोशी यांनी एका बंदिशीत केलंय. श्रीनिवासजींनी पंडितजींच्या जीवनावर आधारित अशा बंदिशींचा एक संग्रह केला. त्याचं ध्वनिमुद्रण उपलब्ध आहे. त्यातली एक बंदिश जी आहे ती बंदिश त्यांच्या मौनाचं वेगळेपण सांगणारी आहे. आणि मी श्रीनिवासजींना अशी विनंती करणार आहे की त्यांनी आपल्या वडिलांबद्दल म्हणजे आपल्या गुरुबद्दल जसं आम्हाला काही सांगावं, तसं त्यांची ही जी बंदिश आहे, त्यांच्या मौनाचं वेगळेपण सांगणारी ती बंदिशी आम्हाला सादर करावी. श्रीनिवास जोशी. नमस्कार रसिको. लोकसत्ता या अतिशय मान्यता प्राप्त दैनिकाने माझे वडील आणि गुरु पंडित भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी वर्षाचं औचित्य साधून भीमसेन हा एक खास विशेषांक काढलेला आहे. आणि पंडितजींच्या असंख्य चाहत्यांच्या वतीने मी लोकसत्तेचा आभारी आहे असं मला व्यक्त करावंसं वाटतं. आणि यात खूप मान्यवरांचे लेख आहेत आणि खूप अतिशय बाबांविषयी विविध मान्यवरांनी त्यांचे विचार मांडलेले आहेत, त्यांच्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. माझा मुलगा विराज याचाही लेख त्यांनी घेतलेला आहे. तोही गायनाच्या क्षेत्रात त्यांनी पदार्पण केलेला आहे. आणि आपल्याला हा विशेषांक वाचायला नक्कीच आवडेल. या निमित्ताने थोडंसं काय किती आठवणींना उजाळा दिला तरी कमीच आहे. माझ्या सुदैवाने माझा जन्म त्यांच्या बरोबरच गेला. जन्मापासून माझ्या ते त्यांच्या मृत्यूपर्यंत विविध ठिकाणी त्यांच्या बरोबर प्रवास केला. त्यांच्याकडून गायनाचं शिक्षण घ्यायचं भाग्य मला मिळालं. अनेक त्यांच्या स्वभावाचे पैलू मी अनुभवले. आणि एक सांगावं असं वाटतं की ते संगीत क्षेत्रात त्यांची जी काही कामगिरी आहे तिच्याबद्दल मी बोलणं योग्य नाही. मी त्यांचा मुलगाही आहे, शिष्यही आहे. गुरुबद्दल काय बोलणार, म्हणजे आम्हालाबद्दल काय बोलणार असं म्हणल्यासारखंच आहे. पण त्यांच्या स्वभावाचे एक माणूस म्हणून जी वैशिष्ट्य होती ती सुद्धा फार गमतीशीर होती. एक सखोल माणूस आहे असं त्यांच्या काही पैलूंमध्ये आपल्याला प्रतीत व्हायचं. तर मी नमुन्यादाखल मी त्यांच्यावर केलेली बंदिशी ज्या होत्या त्यातली एक बंदिश मी आपल्या पुढे सादर करतो. थोडंसं त्याच्याबद्दल सांगतो आणि नंतर त्याचं सादरीकरण. त्यांचं एक वैशिष्ट्य असं होतं, ते फार कमी बोलत, मार्मिक बोलत, पण एकूण बोलण्याची त्यांची प्रकृती नव्हती.
म्हणजे आपल्या सगळ्यांना कुमकुमी असते ना, जशी आता मला आहे की माझे विचार ऐका, कुछ मेरी सुनो, माझी बाजू ही आहे, असं सांगण्याची एक प्रवृत्ती असते काय, ती काहीशी त्याच्यावर त्यांनी विजय मिळवला. त्यांचं एकूण असं होतं की जे बोलायचं ते गाण्यातून बोलायचं. तर त्यांच्या मौनावर मी ही रचना केली की हा जो स्वभाव आहे, आणि ती अशी की अजब निराला उपजा, अजब निराला, की एक वेगळाच माणूस हा निघतो. आणि काय ले मजा मौन रस अकेला, मौन रसाचे घुटके घेत ते स्वतःच्याच राज्यात आनंदात एकटेच बसलेले असतात, एकंदर. आणि याबद्दल असं म्हणायला पाहिजे, आपल्या इथे लोक सांगितले की जसे जसे लोक प्रगल्भ होत जातात तशी बोलण्याची प्रकृती कमी होते. त्याच्यावर म्हणी म्हणजे मराठीत उथळ पाण्याला कळकळत फार, हिंदीमध्ये म्हणतात अधजल गगरी छलकत जाय, म्हणजे अर्ध्या गागरीचा कळकळत येतो. इंग्लिशमध्ये म्हणतात स्टील वॉटर्स रन डीप. तर या मौनाचा त्यांच्या काय अर्थ लावायचा त्याची समस्यापूर्ती बंदिशीच्या अंतर्यात आहे की करके बताए जो सुरस. सुरस हे माझं टोपण नाव मी घेतलं होतं बंदिशीसाठी, पण ज्यांनी सुरस असं गायन करूनच दाखवलं, करके बताए, करूनच सांगितलं आपल्या संगीतात, करके बताए जो सुरस उनहीन, म्हणजे त्यांनी क्या मुख खोला न खोला, तोंड उघडलं काय व न उघडलं काय, अजब निराला उपजा, अजब निराला. राग आहे वसंत मुखारी, ताल आहे रूप. तर मी थोडीशी ही संदेश आपल्याला म्हणून दाखवतो, पण त्याआधी लोकसत्तेचा हा जो भीमसेन हा जन्मशताब्दी विशेषांक आहे तो प्रकाशित झाला असं मी आपल्या सर्वांसमोर घोषित करतो. धन्यवाद.
मुख खोलोन खोला जब निराला उपजा उपजा जब निराला उपजा जब निराला उपजा जब निराला उपजा पंडितजींनी भारतभर आणि खरं तर जगभर प्रचंड मोठा प्रवास केला. ज्या काळात फार साधनं नव्हती त्या काळात पंडितजी स्वतः मोटार चालवत संपूर्ण भारतभर, त्याने भारत 3-4 वेळा तरी पूर्णपणे ते मोटारीनं हिंडले असतील. त्याच्याबरोबर गाणं प्रत्यक्ष सादर करून लोकांपर्यंत पोहोचवणं आणि लोकांमध्ये त्याच्याबद्दल रुची निर्माण करणं, ते गाणं आवडायला लावणं, असं एक फार मोठं काम त्यांनी केलं. पण त्याबरोबर त्यांनी अजून एक मोठं काम केलं, ज्याबद्दल आपण त्यांच्या ऋणात राहायला हवं. ते काम असं की नवीन तंत्रज्ञान जेव्हा सगळ्यांच्या समोर आलं, त्यातलं एक मोठं तंत्रज्ञान हे ध्वनिमुद्रणाचं होतं. आणि पंडितजींच्या जन्माच्या आधी काहीच वर्ष हे नवीन तंत्रज्ञान भारतात अवतरलं. पण या तंत्रज्ञानाचा अतिशय सुयोग्य वापर करून आपलं गाणं टिकवून ठेवण्यासाठी पंडितजींनी जी जिद्द बाळगली आणि जे कष्ट घेतले त्याला खरोखर तोड नाही. आजही भारतीय अभिजात संगीतातलं सर्वात जास्त ध्वनिमुद्रण उपलब्ध आहे ते पंडित भीमसेन जोशी यांचं. आणि नुसतं उपलब्ध नाही, आजही ते सगळ्यांना ऐकता येतं आणि आजही त्याला ते ऐकणाऱ्यांची संख्या प्रचंड संख्येनं आहे. त्यामुळे संगीताच्या वेगवेगळ्या प्रांतात त्यांनी मोठी मुसाफिरी केली आणि हे करत असताना सामान्यातला सामान्य माणूस असो किंवा ज्याला आपण म्हणतो पुणेरी पगडीची झिरमिळी सुद्धा त्यांनी, विद्वानांची झिरमिळी सुद्धा त्यांनी हलवली. आयुष्यभर संगीताचं दान या सगळ्या रसिकांच्या समोर त्यांनी भरभरून दिलं. गाणं समोर किती लोक बसलेत यावर कसं सादर करायचं हे ठरवायचं नसतं, अशी त्यांची भूमिका होती. ते नेहमी म्हणायचे की गायकाला स्वतःचं गाणं आधी स्वतःलाच आवडायला पाहिजे, तर तो लोकांना आवडायला लावू शकेल. आणि हे त्यांचं म्हणणं त्यांनी स्वतः खूप आयुष्यभर करून दाखवलं. पहिल्या एका स्वरात, पहिल्या षड्जमध्ये सगळी मैफल काबीज करण्याचं सामर्थ्य त्यांच्या गाण्यात होतं. ते त्याला म्हणत की याला ही स्वरसिद्धी असल्याशिवाय हे जमत नाही. त्यांनी अतिशय कष्टपूर्वक ही सिद्धी कमावलेली होती असं म्हणता येईल. ख्याल गायन असो की नाट्यसंगीत असो, भक्ती संगीत असो की भावगीत असो, ठुमरी असो, चित्रपट गीतं असो, नवराग निर्मिती असो, संगीत नाटकाला केलेलं संगीत दिग्दर्शन असो, अशा सगळ्या प्रांतात भीमसेनजींनी मुसाफिरी केली. नुसती मुसाफिरी नाही केली, त्या प्रत्येक प्रांतात स्वतःची एक स्वतंत्र अशी ठळक नाममुद्रा उमटवली. आणि त्यामुळे त्यांचं हे जे वेगळेपण आहे हे आरती अंकलेकर टिकेकर यांच्याशी गप्पा मारताना आम्हाला परत एकदा जाणवलं. अतिशय साधा माणूस, जमिनीवर चालणारा, आपण कोणी फार मोठे कलावंत आहोत याबद्दल कधीही काहीही मनात न बाळगणारा, कोणालाही ते आपलेच आहेत, किंबहुना ते माझ्यासाठीच गातायत असं वाटावं, अशी भावना निर्माण व्हावी, अशा या कलावंताबद्दल आरतीताई खूप भरभरून बोलल्या. आरतीताईंनी स्वतः पंडित भीमसेन जोशी यांनी निर्माण केलेला ज्या कलाश्री नावाच्या रागाची निर्मिती केली, त्या रागातलीच एक बंदिश आपल्या सगळ्यांसाठी निवडली, त्या ती सादर करणार आहेत. मी आता आरतीताईंना विनंती करतो की त्यांनी
त्यांचं मनोगत व्यक्त करावं आणि त्यानंतर कलाश्री रागातली पंडितजींची बंदी सादर करावी. मी 10-11 वर्षाची असेल. छबिलदास सभागृहामध्ये माझे वडील मला एका कार्यक्रमाला घेऊन गेले होते. ते सभागृह जे होतं ते श्रोत्यांनी ओसंडून भरून वाहत होतं. भारतीय बैठक होती. अत्यंत साधी अशी, काही विशेष सजावट नसलेलं स्टेज होतं. मागे एक छोटासा बॅनर होता. कसलीही सजावट नव्हती. 2 अत्यंत सुरेल मिळालेले तानपुरे, अत्यंत सुरेल असे तानपुरे मिळालेले होते. नाना मुळे होते तबल्याला आणि वालावलकर बसले होते आणि तिथून अण्णांनी त्या सभागृहामध्ये प्रवेश केला त्यांनी. आणि जेव्हा ते स्टेजवर बसले आणि ते 2 तानपुरे इतके सुंदर झंकारू लागले आणि त्यांची ती शांत परंतु गंभीर अशी मुद्रा आणि त्यांनी लावलेला तो पहिला स्वर हा अजून माझ्या कानात आहे. अचंबित करणारं असं त्यांचं गाणं, खरं स्तिमित करणारं, अद्भुत. नंतर जसजसं मी जास्ती ऐकत गेले तसं माझ्या लक्षात यायला लागलं की केवढा तो दमछास, काय त्यांचा तो भारदस्त आवाज कसा त्यांनी कमावला असेल बरं. अनेक प्रश्न पडत असत की कसा असा इतका भारदस्त आवाज, इतका स्वरेलपणा, इतका त्याचा सुंदर नाद, त्याचा संपूर्ण खालचं जे सप्तक, मंद्र सप्तक, मध्य आणि तार सप्तक, या असा लीलया फिरणारा, तानेला उत्तम, आकाराला उत्तम, इकार उत्तम, असं काही आवर्तन भरणं त्यांचं, असा काय तालाचा अंदाज, सगळं अद्भुत करणारं गाणं होतं. नंतर आपण सगळ्यांनी त्यांचा मिया मल्हारच्या ताना तर ऐकलेल्या आहेत. असा काय तो दमछास, मला असं वाटतं की खरंच त्यांना, मला असं वाटतं 1 डझनभर तरी फुफ्फुसं असावीत. कुठून इतका श्वास आणि काय दाणेदार ताना, अत्यंत दाणेदार, स्वरेल, त्याचं टायमिंग, गाण्यातला भाव. मी किती बोलू आणि काय काय सांगू असं मला वाटतंय. माझ्या मागची पिढी आणि आमची पिढी आणि या पुढची पिढी, ह्या सगळ्यांना, या पुढच्या अनेक पिढ्या, ह्यांना सगळ्यांना अचंबित करणारं हे जे गाणं आहे, त्या मागे खरं तर अण्णांची अपार असे कष्ट, अपार मेहनत, रियाज, तपश्चर्या म्हणजे काय हे खरं अण्णांच्याच गाण्यातनं कळतं. आणि त्या अपार मेहनतीबरोबर त्यांची प्रचंड प्रतिभा, यांनी मला असं वाटतं की अशी काही मोहिनी आपल्यावर घातलेली आहे. आणि स्वर भास्कर म्हणजे काय, स्वर सूर्य म्हणजे काय, हे ऐकायला मिळालं, त्यांना अनुभवायला मिळालं. मला असं वाटतं की हे आमचं परम भाग्य, सौभाग्य आहे की आम्ही त्यांना प्रत्यक्ष पाहिलं, गाताना पाहिलं. मला आठवतंय माझे गुरुजी वसंतराव कुलकर्णींच्या 75ला ते गायला बसले. दुपारची वेळ होती, टळटळीत अगदी ऊन होतं खरं तर. आणि ते बसले आणि सारंगाचे त्यांनी 1-2 मिनिटाची आलापी केली आणि मला आठवतंय की माझ्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागले. म्हणजे ते गाणं बुद्धी, मन, आवाज सगळ्याच्या पलीकडचं असं कमालीचे अनुभव त्यांनी आपल्या सगळ्यांना दिलेले आहेत. आणि त्यांच्या स्मृतीला मी नमन करते. आणि त्यांनीच कंपोज केलेली बंदिश कलाश्रीची गाते आणि ती गायला मला खरंच खूप आवडेल. धन धन भाग सुहाग तेरू. हे खरं आमचं भाग्य आहे की आम्ही त्यांना ऐकलं. लोकसत्तेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या भीमसेन या विशेषांकाचं
प्रकाशन झालं असं मी जाहीर करते. धन धन भाग सुहाग तेरो, 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 धन धन भाग सुहाग, धन धन भाग सुहाग तेरो, धन धन भाग सुहाग तेरो, धन धन भाग सुहाग, धन धन भाग सुहाग तेरो, तू पिया के मन भाई, तू पिया के मन भाई, धन धन भाग सुहाग. धन धन भाग सुहाग तेरो, धन धन भाग सुहाग. धन धन भाग सुहाग. धन धन तान सेर, धन धन तान सेन प्रभु रिझाई, तू ही सपने में दे दिखाई, धन धन भाग सुहाग ते, धन धन
धन धन भाग धन धन भाग सुहागते धन धन भाग सुहागते धन धन भाग सुहाग भाग सुहाग भाग सुहाग अगदी लहान वयात आनंद गंधर्व ही पदवी प्राप्त केलेले आजच्या आघाडीचे कलावंत म्हणजे आनंद भाटे. बालगंधर्व या महाराष्ट्राला पडलेल्या एका अतिशय सुंदर स्वप्नाची जादू आनंदजींनी खूप लहान वयात सादर केली. त्या काळात ते खूप लोकप्रिय होते. त्यांचे खूप कार्यक्रम बालगंधर्वांची नाट्यगीतं गाण्याचे कार्यक्रम खूप होत होते. त्या काळात सगळे ते गाणं ऐकून अचंबित पण झाले. पण आनंदजींना गाणं शिकायचं होतं ते अभिजात संगीत आणि तेही भीमसेनजींकडे. पंडितजींनी त्यांना शिष्य म्हणून स्वीकारलं आणि त्यांच्या कलागुणांना पंख फुटले. पंडितजींच्या गायनात मगाशी मी म्हटलं तसा एक कर्नाटकी ढंग आहे, तसं त्यांच्या गाण्यात एक गंधर्व तत्व आहे. पंडितजी हे असे कलावंत होते की किराणा घराण्याची तालीम घेत असतानाही अन्य घराण्यातल्या अनेक चांगल्या गोष्टी त्यांनी आपल्या गाण्यामध्ये आणल्या. तसं हे गंधर्व तत्वानं भारतातले सगळे कलावंत मोहित झाले होते. तर पंडितजींनी मोहित होणं ही अगदी स्वाभाविक गोष्ट होती. त्यामुळे त्यांच्या भक्ती संगीतामध्ये हे गंधर्व तत्व आपल्याला जास्त उठून दिसतं. त्यामुळे आनंद भाटे यांना मी आता विनंती करणार आहे की त्यांनी ते पंडितजींकडे गेले कसे, त्यांनी शिकवलं कसं, शिकवण्याची पद्धत काय होती, हे तर ते सांगतीलच. पण त्याबरोबरच पंडितजींनी लोकप्रिय केलेला एक अभंग पण ते सादर करणार आहेत. आपण ऐकूयात आनंद भाटे. पंडितजींकडे विद्यार्थी म्हणून जायच्या आधी लहानपणचा माझा एक खूप मजेदार किस्सा आहे, तो सांगतो आधी. की त्यावेळी मी बालगंधर्वांची गाणी गायचो आणि हिराबाई बडोदेकर यांच्याकडे पंडितजींची पहिली भेट झाली होती. आणि त्यावेळी त्यांनी घरी बोलवलं आणि गाणं मला ऐकवून दाखव असं सांगितलं. तर आम्ही त्यांच्या घरी गेलो काही दिवसांनी. त्यांच्या समोर गायचं हे एक खूप टेन्शन आलं होतं एका प्रकारचं मनावर. परंतु मी बालगंधर्वांची गाणी तिथे एक दोन त्यांना गाऊन दाखवली. तर बालगंधर्व हे त्यांचंही दैवतच होतं. ते गुरुस्थानी मानत बालगंधर्वांना. आणि लहान मुलगा बालगंधर्वांची गाणी गातोय असं बघून त्यांनी खूप कौतुक केलं होतं. आणि त्याबरोबरच मजेची एक गोष्ट म्हणजे त्यावेळी मी खूपच हडकुळा होतो. आणि तर ते म्हणाले की गाण्याचा रियाज जसा केला पाहिजे तसं तब्येतीकडेही लक्ष दिलं पाहिजे. असं स्वतःचं मनगट दाखवलं की असं मनगट झालं पाहिजे. तर तो एक खूप लक्षात राहिलेला किस्सा आहे. आणि मला वाटतं त्यांनी हे स्वतः खूप चांगल्या रीतीने करून दाखवलं होतं की त्यांनी जसा त्यांच्या तरुण वयामध्ये गाण्याचा रियाज केला होता तसाच तालमीत जाऊन जे शरीराकडे त्यांनी लक्ष दिलं, जो व्यायाम केला होता, तर तो पुढे त्यांना आयुष्यभर पुरला आणि त्याचा उपयोग झाला असं मला वाटतं. लहानपणापासून त्यांचं गाणं कुठल्या ना कुठल्या प्रकारे कानावर पडत होतं. मग ते रेडिओवर असेल, त्यांच्या मैफिलीतून असेल. आणि आमच्या घरी जसं बालगंधर्व हे दैवत होतं तसंच भीमसेनजी हे पण एक दैवतच होतं. आणि अशा पद्धतीचं आपल्याला अशा शैलीचं गाता आलं पाहिजे. किंवा शास्त्रीय संगीत म्हणलं की भीमसेनजींचं गाणं हे शास्त्रीय संगीत असं एक मनात रुजलं होतं सुरुवातीपासून. त्यांच्याकडे जेव्हा मी शिकायला गेलो, मी 17 वर्षाचा होतो, तर तेव्हापर्यंत मी जे शिकलो होतो, माझे आधीचे गुरु चंद्रशेखर देशपांडे आणि यशवंत बुवा मराठे, तर तेव्हापर्यंत मी शास्त्रीय काही राग गाऊ शकायचो, शिकलेलो होतो. तर त्यापैकी मला आठवतंय मी ललत राग त्यांना गाऊन दाखवला होता आणि विनंती केली की तुमच्याकडेच मला शिकायची इच्छा आहे.
तर त्यांनी मला होकार दिला हे खूप मी म्हणलं तसं खूप भाग्याची गोष्ट आहे आणि तो एका माझ्या नुसत्या संगीताच्या करिअरमधला नाही तर आयुष्यातलाच एक टर्निंग पॉइंट होता असं मी म्हणेन. त्यांनी फक्त एकच गोष्ट सांगितली की ते म्हणाले मी तुला शिकवीन पण माझ्याकडे पूर्ण तालीम झाल्याशिवाय प्रोग्राम्सच्या पाठीमागे लागायचं नाही. आणि ही माझ्यासाठी म्हणजे अगदीच काहीच प्रॉब्लेम नव्हता कारण त्यांच्याकडे शिकायला मिळणं हे खूप मोठी गोष्ट होती. आणि मग मी त्यांच्याकडे जायला सुरुवात केली. त्यांनी पुन्हा एकदा 1 वर्ष 1.5 वर्ष माझ्याकडनं आवाजाची तालीम करून घेतली. खर्ज साधना, ओंकार साधना हे परत एकदा करून घेतलं आणि मग किराणा घराण्याची गायकी शिकवायला सुरुवात केली. मला असं नेहमी वाटायचं की ते त्यावेळी इतक्या उच्च पदावर ऑलरेडी पोचलेले होते गायक म्हणून, परंतु गुरु म्हणून शिकवताना ते संपूर्ण गायकीचं A to Z सगळं शिकवायचे. म्हणजे असं नव्हतं की मी गातोय ते ऐक आणि त्याच्यावरनं तयार कर असं नव्हतं, तर पूर्णपणे दिलेली A to Z दिलेली तालीम होती. म्हणजे अगदी सुरुवातीच्या सुरावटीपासून मग बंदिश असेल, रागाची बढत असेल, आलापी ताना बोलताना बंदिशी, द्रुतबंदिश, हे जे सगळे ॲस्पेक्ट्स असतात तर ते स्टेप बाय स्टेप याची तालीम त्यांनी मला दिली. आणि जसं रागसंगीत त्यांनी शिकवलं त्याचप्रमाणे मैफलीत काय करावं काय करू नये तर याच्याबद्दल सुद्धा ते खूप चांगल्या चांगल्या गोष्टी सांगायचे. म्हणजे एक उदाहरण म्हणून सांगतो की छोट्या छोट्या गोष्टीतनं ते खूप काही सांगून जायचे. ते म्हणायचे की आपल्याला दिलेल्या वेळात चांगलं गाता आलं पाहिजे. तर वरकरणी हे खूप साधं वाक्य आहे, परंतु हे मैफलीत ॲक्च्युअली इम्प्लिमेंट करणं खूप अवघड आहे. आणि ते स्वतः ते खूप चांगल्या प्रकारे करत असत की जो काही मैफलीचा वेळ असेल तर त्याच्यात रागसंगीताचा पार्ट किती असावा, त्याच्यानंतर काय सिक्वेन्स कसा असावा, तर ह्या सगळ्या गोष्टींचा त्यांनी खूप स्वतः विचार केलेला होता. आणि दुसरं म्हणजे सगळ्या फॉर्मॅट्समध्ये जे आपल्याला त्यांचं गाणं भावतं तर त्याचंही तेच कारण होतं की ते जे एक प्रिन्सिपल ते सांगत असत की दिलेल्या वेळात चांगलं गाता आलं पाहिजे. म्हणजे 20 मिनिटाची LP जर असेल तर 20 मिनिटाच्या LP मध्ये तोडीसारखा मोठा राग मांडणं हे अत्यंत अवघड गोष्ट आहे, परंतु त्यांनी ती लीलया साध्य करून दाखवलेली होती. कारण त्या दृष्टीने त्यांनी खूप स्वतः विचार करून ते सादरीकरण केलं होतं आणि तेच गोष्ट ते आम्हाला शिष्यांना सांगायचे. दुसरी गोष्ट त्यांनी सांगितलेली आवर्जून आठवते की स्वतःच्या आवाजात गा. कारण नाहीतर गुरुची नक्कल करायला गेलं तर ते म्हणजे शिष्याच्या दृष्टीने ते स्वतःचं गाणं होत नाही. तर त्यांचं नेहमी सांगणं असायचं की माझी नक्कल करू नका, स्वतःच्या आवाजात गा आणि गायकी घेण्याचा प्रयत्न करा. तर ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या होत्या. मैफलीमध्ये गाताना लय किती ठेवायला पाहिजे तर याच्यावरही त्यांनी खूप चांगला विचार केलेला होता. आणि जसा ऑडियन्स असेल त्याच्याप्रमाणे ते या गोष्टी बदलायचे. ते म्हणायचे की समोरच्या ऑडियन्स प्रमाणे म्हणजे त्यांना झोप आली नाही पाहिजे अशी लय तुम्हाला सिलेक्ट करता आली पाहिजे गाताना. तर अशा असंख्य गोष्टी ते बोलता बोलता सांगून जायचे की ज्याच्यात खूप मोठा अर्थ सामावलेला असायचा. त्यांच्या गाण्याबद्दल तर खूप बोललं गेलेलं आहे आणि मला असं वाटतं की कितीही बोललं तरी सुद्धा काहीतरी अजून बोलायचं राहिलं असं वाटतं, इतकं त्यांचं गाणं मोठं होतं. मी 1-2च गोष्टी मला ज्या वाटतात त्या सांगेन की स्वरसिद्धी आपण जे म्हणतो तर ती त्यांना लाभलेली होती. आणि याचा आम्हाला मैफलीत किंवा त्यांच्याकडे शिकताना अनुभव यायचा की ते जी सुरावट ते गायचे त्याच्यात काहीतरी वेगळं लागायचं, काहीतरी वेगळं चांगलं लागायचं, काहीतरी दैवी अंश असल्यासारखं ते ऐकू यायचं. तर ही जी स्वरसिद्धी लाभलेली होती आणि मला वाटतं त्याचमुळे त्यांचं गाणं हे ऑडियन्स मधल्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचले की जे शास्त्रीय संगीतातले दर्दी रसिक होते त्यांच्यापर्यंतही त्यातलं शास्त्र पोचलं आणि ज्यांना शास्त्र कळत नव्हतं त्यांच्यापर्यंतही त्यातला भाव पोचला. तर हे शास्त्र आणि भावपूर्णता याचं एक उत्तम
कॉम्बिनेशन त्यांच्या गाण्यात होतं असं मला वाटतं. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळ्या घराण्यातल्या चांगल्या चांगल्या गोष्टी त्यांनी घेतलेल्या होत्या. त्यामुळे प्रत्येक घराण्यातल्या परत दर्दी रसिकाला त्यातलं काहीतरी आपलंसं वाटायचं आणि त्यामुळेही ते सगळ्यांच्यापर्यंत गाणं पोचलं. हे जन्मशताब्दी वर्ष आहे पंडितजींचं आणि मला असं वाटतं की पंडितजींसारखी व्यक्ती ही अनेक शतकातून एकदाच निर्माण होत असते. त्यामुळे जन्मशताब्दी म्हणजे तर 100 वर्ष त्यांच्या जन्माला झाली, पण मला वाटतं की अजून काही शतकं त्यांचा आवाज हा आपल्याबरोबर राहील. संगीत रसिकांना त्याच्याबरोबरच संगीताच्या विद्यार्थ्यांना त्यांचं गाणं हा नेहमीच एक मोटिवेटिंग फॅक्टर असेल असं मला वाटतं. लोकसत्तानी तयार केलेला भीमसेन हा जन्मशताब्दी विशेषांक प्रसिद्ध झाला असं मी जाहीर करतो. लय नाही
पंडित सत्यशील देशपांडे हे संगीताचे एक अतिशय मर्मज्ञ आणि व्यासंगी अभ्यासक आहेत. हे ज्येष्ठ कलावंत आहेत. भीमसेनजीच्या समकालीन आणि नवनव्या कलाप्रयोगांची संगीताच्या क्षेत्रात एक अतिशय चैतन्यदायी भर घालणारे पंडित कुमार गंधर्व यांचे ते शिष्य आणि संगीताबद्दल विचक्षण नजरेनं लेखन करणारे ज्येष्ठ लेखक समीक्षक वामनराव देशपांडे यांचे ते चिरंजीव. सत्यशीलजींकडे संगीताकडे पाहण्याची एक वेगळी नजर आहे आणि त्याबद्दल बोलण्यासाठी एक अतिशय सुंदर अशी साहित्यिक भाषा आहे. भीमसेनजींबरोबर अगदी लहान वयात गाठ पडलेल्या सत्यशीलजींना त्यांचं गाणं कसं वाटलं, इतक्या वर्षात त्यांनी त्या गाण्याचा कोणता प्रभाव त्यांच्यावर पडला, हे त्यांच्या स्वरगप्पांमधून अतिशय छान उलगडत जातं. मी आता विनंती करतो की पंडित सत्यशील देशपांडे यांनी त्यांचं मनोगत सादर करा. नमस्कार. भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या शताब्दी निमित्त लोकसत्तानी काढलेला हा भीमसेन विशेषांक आज प्रकाशित होत आहे असं मी जाहीर करतो. आज ही फार सुंदर कल्पना आहे की काही गुणीजनांनी त्यांच्याबद्दल बोलायचं, सहवासातल्या आठवणी सांगायच्या. मी तेच जास्त करणार आहे, कारण माझा एक त्यांच्यावर लिहिलेला प्रदीर्घ लेख या अंकात समाविष्ट आहेच. माझी त्यांची सहवास त्यांचा म्हणायचा तर माझ्या वयाच्या 8-9व्या वर्षापासून मला आठवतो. तेव्हा त्यांचं मुंबईला आले की त्यांचं वास्तव्य आमच्याकडे म्हणजे माझ्या वडिलांकडे वामनराव देशपांडे इथं असायचं. आणि विशेष करून वत्सलाबाईंची म्हणजे सौ भीमसेन जोशींची अशी फार इच्छा होती की आपल्या नवऱ्याचं गाणं वाढावं आणि त्यांनी वामनरावांचा सहवास करावा, जयपूर घराण्यातली काही तत्व आणायची. त्याच्यामुळे एकदा वत्सलाबाईंच्यावर लिहिताना मी म्हटलं होतं की तेव्हा भीमसेनजी कसे गायचे बरं का, मला आठवत आहे, कारण मी स्टेजला चिकटून बसलेला असायचं त्यांच्या. म्हणजे सवाईगंधरांचा परिणाम असेल असं त्यांचं डोकं स्टेजला लागायचं बऱ्याच वेळा. तेव्हा मी असं म्हटलं होतं की स्वरभाराने नत झालेलं भीमसेनजींचं मस्तक वामनरावांच्या सहवासात जयपूर घराण्याच्या लयपेचानी उन्नत व्हायला लागलं होतं. तर ते म्हणजे असं आता बघा, मला एकदा भीमसेनजी काय म्हणाले बोलताना की म्हणे समेचं काय आहे की आपण आतापर्यंत जी काय आलापी केली आहे ते मध्ये मध्ये मजेदार, कुमारजींसारखे ते सुद्धा मजेदार शब्द वापरायचे, कारण क्रमबद्ध शालेय शिक्षण दोघांचे झालेलं नसल्यामुळे मला म्हणाले की ते जे काय आलापी केली आहे ते समराईज करून पटकन समेवर यायला लागतं. आमचे किराण्यावाले म्हणाले आलापीच करत बसतात, माझं तसं नाहीये. आता समराईज हा शब्द त्यांनी किती छान वापरला बरं का. तर बघा, हा खास भीमसेनी अंदाज आहे. ते जयपूर घराणं आपल्यात त्याने कसं सामावून घेतलं. जयपूरच्या अंगाने त्यांनी आपल्या किरणाला
काही समाविष्ट केलं. त्यांनी फैयाज खानची पुकार घेतली आणि स्वतःचा असं त्यांचा एक आंतरिक उमाळा टाहो होताच. असं संपूर्ण म्हणजे म्हणून त्यांनी कव्वालीचा प्रचार केला असता किंवा ध्रुपदाचा प्रचार केला असता तर मला इतकं मनापासून बोलावं असं वाटलं नसतं. त्यांनी ख्यालाचा प्रचार भारतवर्षात केला जेव्हा संपर्क माध्यम प्रभावी नव्हती किंवा त्यांचं अस्तित्वच नव्हतं. कारण ख्याल हा सर्वावश्यक फॉर्म आहे, असा इतर कुठला फॉर्म नाहीये. सिम्फनी इज ऑल्सो प्री कंपोज म्युझिक, यू आर आउटसाइड इट. बरं भीमसेनजींचं काय होतं की पहिल्यापासून ते रागाची गोष्ट सांगून श्रोत्यांना असं वाटायचं की ते जे सांगतायत आपल्याशी ते बोलतायत आणि ते जे सांगतायत ते आपल्या मनातच सांगतायत पण जास्त चांगलं करून सांगतायत. ही त्यांची स्वच्छ भूमिका होती. उगाच काहीतरी पहिली टाकायची किंवा कूट काहीतरी सोडायचं असं त्यांचं नव्हतं. आणि पहिल्यापासून नव्या जोमानं तीच गोष्ट स्वतः रंगून जाऊन सांगण्याचा गोष्टी वेल्हाळपणा ही भीमसेनजींची एक खासियत होती. मला तेव्हा लहानपणी सगळ्यात ते आवडते गायक होते माझे, म्हणजे नंतरही होतेच. कारण का तर ते मला रावळकोट ऑफिस एक डबा एवढा आणि चांदोबा मासिक घेऊन यायची आणि स्वतः रिकाम्या वेळात उतरलेले असले की निकी बाबूराव अर्नाळकर वाचायचे. त्यातले छोटू आणि धनंजय हे त्यांचे आवडते होते. बरं मला सुद्धा पहिल्यापासून म्हणजे श्रेष्ठांचं अनुकरण करावं असं माझ्या मनावर बिंबलं असल्यामुळे मी पण छोटू आणि धनंजय आणि बाबूराव अर्नाळकर फार लवकर वाचायला लागलो आणि फार मजा होती. शिअर एनर्जी आणि एक तर बरं का त्यांचे पाय अगदी मातीत रुतलेले होते. इतकी प्रतिष्ठा नावलौकिक लोकप्रियता मिळाली तरी ही एक्झॅक्टली न्यू वेअर ही स्टँड्स. एक त्याची प्रसिद्ध गोष्ट आहे मी ऐकलेली आहे की पुण्याला एकदा मला वाटतं बीजे मेडिकल कॉलेजनी त्यांचं आणि आमिर खानचं गाणं केलं. तर हे म्हणाले की मी ते सिनियर आहेत, मी अगोदर बसणार. आणि तेव्हा ते ऐन जवानीत होते, सशक्त असं त्यांचं गाणं झालं. मग त्यांच्या प्रेमींना असं वाटलं की आणि आमिर खानचं असं म्हणजे निवृत्तीपरच होतं. एक आता विसते न विसते अशी क्षमा आणि त्याच्यावर काही मृत्यूप्राय परवाने असं त्यांचं मूड होत आहे आमिर खानचा, निवृत्तीपर विरक्तीपर. तर अशी हवा झाली पुण्यामध्ये की भीमसेनने आमिर खानना खाऊन टाकलं आणि असं त्यांची तारीफ करायला लोक घरी गेले की काय तुम्ही जमलात, आमिर खानची मुश्किल झाली. तर ते म्हणाले असं का, ठीक आहे मग तुम्ही माझं गाणं ऐका, मी आमिर खानचं ऐकेन. म्हणजे मोठी माणसं कशी असतात. बरं आता आपलं गाणं प्रत्येकापर्यंत पोचावं म्हणजे जसं म्हणतात ना की पंडिताची पगडीही हलावी आणि सामान्यांचं अंतःकरण पण हलवावं, असं त्यांच्या त्या गाण्याचं त्यांनी हे बदललं होतं. त्या मूल्यावर त्यांचा विश्वास होता. मला एकदा आठवत आहे आमच्या घरी कुमारजी उतरलेले होते आणि हेही आले आणि हे प्रेमानी म्हणजे आउट ऑफ कन्सर्न ज्याला म्हणतात ना, एका सदिच्छेनं ती कुमारजीने सांगत होती, कुमार असं मी म्हटलं असं माझा श्रोता मनात म्हणतो, तुझं तसं होत नाही, विचार कर. आणि कुमारजीने सुद्धा ते प्रेमाने भीमप्पा असं म्हणतोय म्हणून प्रेमाने ऐकत होते. दोघांना एकमेकांची बलच त्यांना माहित होती आणि कुमारजींना भीमसेनजींचा अभिमान होता. भीमप्पाने एवढं हे केलं. आता त्यांचे बरं भीमसेनजींनी अक्षरशः भगीरथ प्रयत्न म्हणतात ना, खडक पडून झरा काढावा तसं त्यांनी आवाज बनवला आपला. आमच्याकडे एकदा बसवराज आम्हाला सांगत होते, मी म्हणे कुदरती आहे आणि तो मेहनती आहे. बरं का, कारण त्यावेळी बसवराज पांढरी पाचचा वरचा पंचम त्यांचा खुला लागायचा. पण काय झालं, त्याने धारवाडची कुदरतच पाहिली, धारवाडचाच निसर्ग पाहिला. हे आपल्या कष्टसाध्य गायकीने भारतभर पोचले. कारण त्यांचा याची खूण काय माहितीये का, आवाज बनवलेल्या आवाजाची खूण अशी, मेहदी हसन किंवा भीमसेनजी यांचा बोलतानाचा आवाज अगदी वेगळा आणि अकलात्मक असा होता. त्याला काही अडुरडण नव्हतं, काही नव्हतं, पण त्यांनी तो बनवला होता. आणि माझा असा अंदाज आहे की ह्या 10 वर्षाच्या का 8 वर्षाच्या बालकांनी गदगला अब्दुल करीम खानची बसंतची रेकॉर्ड ऐकली आणि ते त्या गायकीच्या मोहात पडले आणि त्याने तो तसा आवाज बनवायचा प्रयत्न केला. म्हणजे आता माझा आवाज मुळात देशपांडे आहे.
भीमसेनजी तो पीळ होताच ना, त्याच्यामुळे पुरुष आणि प्रकृती असं त्यांच्या गाण्यामध्ये एक मिश्रण झालं ज्याला मेलोड्रामा म्हणता येईल. म्हणून ते एक मधली त्यांची 10-12 वर्ष गाण्याचा स्पॅन असा होता की असा तो मेलोड्रामा त्याचा असा असर व्हायचा. त्या काळी त्यांच्या समकालीनात असा कोणी नव्हता. त्यांच्या अगोदर झाला तो काही असता. बरं, मेलोड्रामा हा फॉर्म म्हणून काही वाईट नाहीये, तो हिंदी चित्रपटात वाईट वापरला जातो, पण त्यांनी ते एक प्रमाण आपल्या गाण्यात केलं होतं. आणि एक ख्यालिया ज्याला म्हणता येईल ना, म्हणजे काय असतं की जिथे 2 स्वराची म्हणजे अभिजात, त्याच्यामध्ये लयीची प्रमाणाबाहेर आडवळणं किंवा ठुमरीच्या हरकती असा बाहेर खेळीपणा त्यांनी केला नाही बरं का, असं मी लिहिलं होतं. आणि मी त्यांना वाचून दाखवल्यावर ते गालात म्हणण्यापेक्षा दाढेत धरलेल्या इब्राहिमी जर्द्यात हसले. मोठा माणूस. आणि त्यांचं एक आता प्रदीर्घ लेख मी लिहिलाय त्यांच्या ख्याल भरण्याच्या पद्धतीबद्दल वगैरे. त्यांचा एक सेन्स ऑफ ह्युमर सांगतो. बरं, माझ्या आयुष्यात असा एक योग आला की त्यांना मी 4 राग बंदिशी सांगून शिकवले. त्याचं चलन, त्याची स्टोरी म्हणजे अशी की रेअर रागास बाय भीमसेन जोशी असं होतं. आता ते राग कुठले होते ते त्यांनी न गायलेले होते. म्हणजे अहिर भैरव, भटिया, कौसी कानडा, शुद्ध सारंगी. तर मी म्हटलं की जर भीमसेन जोशींनी त्यांच्या देहावसानापर्यंत जरी इडली खाल्ली नसली तरी इडली डझंट बिकम रेअर डिश. अनइटन बाय भीमसेनजी होते ना, तसं तुम्ही अनसंग बाय भीमसेनजी असं म्हणा. आणि त्यांना ते 4 बंदिशी शिकवताना हे करताना मी किती शिकलो याच्याकरता एक वेगळं लेखन करायला लागले. त्यांना एक असं मुगडं सांगितलं होतं, त्यांनाच हवा होता तो. त्यांनी शिवरामबुवा वझ्यांचं सुंदर कंचन बरसे मेहरवा ते माझ्याकडे होतं बरोबर, म्हणून ते शब्दाला थोडा मोठा आहे. सेन्स ऑफ ह्युमर बघा. एकदा गिरिजा देवींना सभागृह पुण्यात कधी बसवायचं, मालिनी होती आणि कोण परवीन होती वगैरे, तर ते मग ते म्हणजे नाही एक इन्स्ट्रुमेंटल ठेवून तिला शेवटी बसवा गिरिजा देवींना. का? अरे म्हणाले ती चर्च गॉडेस आहे. म्हणजे हिंदीमध्ये चर्चला गिरिजाघर म्हणतात आणि गिरिजा पार्वती सुद्धा पर्वत कन्या नाही का, ते म्हणून म्हणजे ते चर्च गॉडेस म्हणायचे. तर एकदा तर फारच गंमत झाली. आमचेही सेशन चालले होते आणि मग तो जो लेख लिहिला मी त्याच्यात 1.5 महिना आमचं गप्पा गाणी गोष्टी असं चाललं होतं सगळं. त्यांना फार मजा यायची. तर मी म्हटलं जरा लवकर जायचंय, माझं एक रेकॉर्डिंग आहे आणि त्याच्यात मधुकर गोळवलकर येणार आहेत घरी. अच्छा 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 वगैरे. मधुकर गोळवलकर सारंगी वादक होते, उत्तम रचनाकार होते, पण त्यांचे केशभूषेचा एक भाग म्हणजे भाग वगैरे पडून झाला की ते सारंगीवर जसं गज असं फिरवायचे ना तसं अशा दोन्ही कानावर ते, कारण त्यांच्या कानावर त्यांनी पाळलेले केस होते असे. अच्छा भीमसेनजी म्हणले कानान मला येणार आहेत तुमच्याकडे. हे सुचणं फार मजेदार गोष्ट होतं. एकदा असाच एक त्यांचा अनुगामी धारवडून आणला होता आणि त्यांनी स्वतःच ठरवलं होतं की मी प्रति भीमसेन आहे आणि खुश होतो सुद्धा. आणि तो काही जाईना, त्यांना त्याला भेटायचं नव्हतं. तर मला म्हटलं बसलेत बाहेर, फार चिवट आहेत म्हणाले. आता चिवट हा शब्द जुन्या मराठीतील लोकांना माहित असेल. एक गोष्ट सांगतो,
मी एक बंदिश बांधली होती रामदास मल्हारमध्ये. याच्यामध्ये इथे समय दचकण्याचा फील येतो. कंकर कंकर मारल्यावर शहारा अंगावर येण्याचा, शहारण्याचा किंवा दचकण्याचा भाग एलिमेंट पाहिजे ना, म्हणून मारू का अशी ती सम ठेवली. म्हणतात तुमचं हे ऐकलं ग्लास फुटणारच होता. कंकर लग्नही वाला था. आणि म्हणलं मौजुद्दीनची रेकॉर्ड कशी शेती मी ऐकवली त्याला. मला एक सापडली होती मौजुद्दीनचं लंगर का करिया म्हणलं ते दचकण्याचा नको रे बाबा करू असं. असे सगळे भाव आहेत. ते म्हणाले छान आहे. तुम्ही का म्हणाले मी माझ्यासारखंच गाणार. कारण जसं बालगंधर्वांचा खडा मारायचा झाला तर सगळ्या लोकांना डायलॉग पाठ होता तरी 50 वेळा ते नाटक बघायला जायचे. तसं म्हणे माझं थोडी ऐकायला लोक येतात. तुमची किती लोक ऐकायला येतात बघूया. असे एक म्हणजे इतका मोकळापणे आमच्यात होता. आणि त्यांना काही हे नव्हतं. त्यांना काही स्वतःचा इगो वगैरे असं काही नव्हतं. एक त्यांच्यातल्या व्यक्ती वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे श्वान प्रेम. कारण अब्दुल करीम खान साहेबांनी कुत्र्यांना, ते त्यांचं दैवत, कुत्र्याला गायला लावलं होतं. आता कुत्र्यासारखा खासायब आवाज काढायचे का तो खरोखरच कुत्र्या काय आपल्याला काही माहित नाही. पण म्हणून अनोळखी कुत्र्याच्या जबड्यात हात देणे. कारण कुत्र्याचं मन स्वच्छ असतं. आपल्या तोंडात हात घालण्याचा हेतू त्याला कळतो. असं ते अधिकाऱ्यानं मला एकदा सांगत होते. भर पुराच्या नदीच्या पात्रात स्वतःला झोकून देणे म्हणजे गाणं अतिशय संयमी पारंपरिक ह्याला धरून होतं. पण स्वभाव डेअर डेव्हिल होता. भारतभर 3 वेळा त्याने ड्रायव्हिंग केलं होतं. त्यातले आज कळले सपोज ही वॉज अ व्हेरी कलरफुल पर्सन. आणि जास्त काय बोलू, खूप बोलते. त्यांच्या स्मृतीला माझं वंदन. धन्यवाद. धन्यवाद. आणि शब्दसुरांची ही मैफल फार छान रंगली आहे. त्याच्यामध्ये माझ्या बोलण्याचा हा बेसूरपणा येतोय. पण आजच्या या कार्यक्रमात सहभागी झालेल्या या सगळ्या मान्यवरांचे आभार आपल्याला मानायलाच हवेत. आणि मला सांगायला आवडेल की पंडित सत्यशील देशपांडे यांनी जसे आणि आपल्या बाकीच्याही सगळ्या मान्यवरांनी भीमसेनजींच्या गायकीचे आणि त्यांच्या स्वभावाचे जे काही पैलू सांगितले त्या सगळ्या पैलूंबद्दल अधिक लेख, अधिक माहिती तुम्हाला भीमसेन ह्या आमच्या विशेषांकात वाचायला मिळणार आहे. तेव्हा मी लोकसत्ताच्या वाचकांना पुन्हा एकदा विनंती करेन की हा अंक जरूर घ्या आणि वाचा. ह्या आपल्या कार्यक्रमात सहभागी झालेले मान्यवर पंडित सत्यशील देशपांडे, गायिका आरती अंकलीकर टिकेकर, पंडितजींचे ज्येष्ठ शिष्य उपेंद्र भट, आनंद भाटे, श्रीनिवास जोशी आणि याच्या नंतर आपण ज्यांना ऐकणार आहोत ते
पंडित उल्हास कशाळकर ह्या सगळ्या मान्यवरांचे खूप खूप आभार. इतकी सुरेल आणि आठवणींनी भारलेली संध्याकाळ तुम्ही लोकसत्ताच्या वाचकांना दिलीत त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि आजच्या या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक होते पिनायकल ग्रुप आणि सहप्रायोजक होते महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि पुनीत बालन ग्रुप. या आपल्या प्रायोजकांचेही खूप खूप आभार. या सोहळ्याला मोठ्या प्रमाणात ऑनलाईन उपस्थिती लावणाऱ्या आपल्या सगळ्या लोकसत्ताच्या वाचकांचेही आभार. आणि जसं मी म्हटलं, अर्थातच कार्यक्रम संपलेला नाही, ही संध्याकाळ अजूनही रंगणार आहे. अजून पंडित उल्हास कशाळकर यांना आपल्याला ऐकायचं आहे. तेव्हा ह्या कार्यक्रमाच्या शेवटच्या सत्रात आपण प्रवेश करतोय आणि त्यासाठी पुन्हा एकदा मी कार्यक्रमाची सूत्र लोकसत्ताचे सहाय्यक संपादक मुकुंद संगोराम यांच्याकडे देते. धन्यवाद स्वाती. भीमसेनजी कायम असं म्हणायचे की कलाकार हा उत्तम चोर असायला हवा. आकाशवाणीवर पंडितजींची मुलाखत पु ल देशपांडेंनी घेतली आणि तेव्हा पु ल त्यांना म्हणाले की तुम्ही कायम भीमसेनजी असं म्हणता की कलाकार हा उत्तम चोर असायला हवा. खरं म्हणजे चोर असणं काही वाईट नाही. एखाद्याने एखाद्याचं मन चोरलं तर किती चांगली गोष्ट आहे. तुम्ही तर शैली घेता, शैलीतला आशय घेता आणि अशा त्यांच्या काळातल्या अनेक ज्येष्ठ कलावंतांच्या गायनातल्या अनेक सुंदर गोष्टी सामावून घेऊन भीमसेनजींनी एक अतिशय सुंदर असा दागिना तयार केला. आपली स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आणि वेगळी गायकी निर्माण केली. पण ही गायकी निर्माण करताना किराणा घराण्याचा केंद्रबिंदू त्यांनी जराही ढळू दिला नाही. म्हणजे भीमसेनजी कुठल्या घराण्याचे तर किराणा घराण्याचे. पण भीमसेनजीच्या गाण्यात कुठली कुठली घराणे तर बहुतेक सगळ्या घराण्यांमधले चांगल्या सगळ्या गोष्टी त्यांनी आपल्या घराण्यात अशा काही लीलया घेतल्या की त्याचा एकजिन्सीपणा त्यांनी मुळी कुठेही हलू दिला नाही. भारतीय अभिजात संगीताच्या आजच्या काळात जे आघाडीचे कलावंत म्हणून परिचित आहेत ते पंडित उल्हास कशाळकर यांनी पण पंडितजींचा हाच गुण घेतला आणि आपली एक स्वतःची नवी ओळख निर्माण केली. एक स्वतंत्र, चांगली, सुरेल, भावपूर्ण अशी शैली निर्माण केली आणि त्यामुळे एक अतिशय उत्तम गुरु. आपल्याला माहिती असेल उल्हासजी हे कोलकाताच्या संगीत रिसर्च अकॅडमीमध्ये एक अतिशय लोकप्रिय गुरु म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. इतके ते लोकप्रिय होते की त्यांनी ते सोडायचं ठरवलं तर त्यांचे शिष्य त्यांच्याबरोबर पुण्यात आले केवळ संगीत शिकण्यासाठी आणि भारतभरातल्या सगळ्या मैफिलींमध्ये सातत्यानं गायन करून लोकांपर्यंत ही नवी शैली पोहोचवण्यामध्ये कशाळकरांनी खूप कष्ट घेतलेले आहेत. त्यांनी पंडितजींकडे कसं पाहिलं, कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भीमसेन जोशी हे असं एकच कलावंत असतील की दक्षिणेकडची चारही राज्य महाराष्ट्र, गुजरात, बंगाल, पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश सगळ्या प्रांतांमध्ये पंडितजी कमालीचे लोकप्रिय होते. मला एकदा बोलताना पंडितजी सांगत होते की कोलकात्यामध्ये कलाकाराला इतका सन्मान असतो की तो रस्त्याने चालला तर दुतर्फा लोक उभं राहून त्याला नमन करतात. मला नंतर कळलं की असं नमन फक्त पंडितजींनाच लोक करत असत. इतका त्यांचा बंगालमध्ये प्रचंड मोठा दबदबा होता. एक घटना मला त्यांनीच सांगितलेली होती म्हणून तिचा एका वाक्यात तो उल्लेख करतो. कोलकात्यामध्ये एक डोबरलेन महोत्सव होतो, संगीत महोत्सव होतो. खूप मोठा महोत्सव असतो तो. या महोत्सवाचा शेवट कायम पंडितजी करायचे आणि मी मगाशी म्हटलं तसं पंडितजी वाहन चालवत चालवत सगळीकडे हिंडायचे. शेवटचं गाणं त्यांचं होतं. पंडितजींना कोलकात्यात पोहोचायला उशीर झाला. कार्यक्रमाच्या वेळेत ते पोहोचू शकले नाहीत आणि कसे बसे रात्री उशिरा ते त्या ठरलेल्या हॉटेलमध्ये जाऊन थांबले. तेव्हा त्या हॉटेलमधला मॅनेजर चकित झाला की अरे तुम्ही इतक्या उशिरा कसे आलात. पंडितजी म्हटलं काय झालं. ते म्हटलं तुम्ही आला नाहीत म्हणून लोकांनी मांडव जाळला. आपल्या कलाकारावर सामान्य रसिक किती प्रेम करतात तर हा कलाकार आम्हाला ऐकायला मिळाला नाही आणि आम्हाला बहुतेक
संयोजकांनी फसवलं, ते येणार आहेत म्हणून गर्दी जमवली आणि ते आलेच नाहीत, म्हणून त्यांनी राग व्यक्त करण्यासाठी मानजवळ जाळला. दुसऱ्या दिवशी पंडितजी कोलकात्यात थांबले आणि त्यांनी ते गाणं अतिशय समर्थपणे दुप्पट गर्दीत सादर केलं आणि मगच ते पुढच्या कार्यक्रमाला गेले. उल्हासजी खूप काळ कोलकात्यात होते आणि त्यामुळे कोलकात्यामधला, बंगालमधला पंडितजींचा जो वावर होता तो कसा होता याची खूप छान उदाहरणं त्यांच्याकडे आहेत. ती आपल्याला त्यांच्या गप्पातून ऐकता येतील. हा या कार्यक्रमातला शेवटचा कार्यक्रम आहे. कुठल्याही संगीताचा कार्यक्रम हा भैरवीनं करायची एक पद्धत आपल्याकडे रूढ झालेली आहे. असं काही नाहीये की भैरवीनंच करावं, अशी काही परंपरा वगैरे नाही, पण अशी एक पद्धत रूढ झाली आहे. किराणा घराण्याची म्हणून एक भैरवी ठुमरी आहे, जी किराणा घराण्याचे संस्थापक उस्ताद अब्दुल करीम खान यांनी लोकप्रिय केली. ती भैरवी म्हणजे जमुना के तीर. पंडितजींना आम्ही विनंती केली की तुम्ही त्यांच्याबद्दलच्या तुमच्या गप्पा सांगितल्यानंतर किराणा घराण्याची ही बंदिश, ही ठुमरीतली बंदिश तुम्ही सादर करावी आणि त्यानंतर हा कार्यक्रम संपेल. पंडितजींच्या भैरवीनंतर या कार्यक्रमात कुठलाही शब्द उच्चारला जाणार नाही. मी आता विनंती करतो पंडित उल्हास कशाळकर. यंदाचं वर्ष हे भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दीचं वर्ष आहे. या निमित्ताने मला त्यांच्या काही गाण्याबद्दल काही गोष्टी सांगायच्या आहेत. कारण मी लहानपणापासूनच त्यांचं गाणं ऐकलेलं आहे. मी विदर्भात होतो त्यावेळेपासून त्यांना ऐकतोय आणि ऐकता क्षणी प्रेमात पडावं हा एक त्यांच्या गाण्यातला मला खूप मोठा गुण वाटतो की त्यांनी स्वर लावला, सा लावला की तेव्हाच ते अर्धी मैफिल ते त्यांच्या ताब्यात यायची. आणि ह्याच्या मागे त्यांचा खूप रियाज, मनन चिंतन, त्यांच्या एवढा रियाज फारच क्वचित कोणी केला असेल असं मला वाटतं. कारण त्यांचा नुसता ईश्वरदत्त गोडगळा होता असं नाही म्हणतात, ते त्यांनी सगळं मेहनतीने मिळवलेलं होतं. आणि त्याच्यानंतर त्यांची जी मैफल एक जमवण्याची पद्धत होती ती सुद्धा अगदी अफलातून होती. मला तर आठवतं की मला त्यावेळेला काहीच समजत नव्हतं, तेव्हा भीमसेनजींचं गाणं आवडत होतं आणि थोडं मी गाणं शिकल्यानंतर सुद्धा मला त्यांचं आवडतं, तितकंच आवडतं. उलट त्यातल्या बारकावे अधिक जास्त कळले. म्हणजे जे शिकलेले आहेत त्यांना आणि जे शिकले नाहीत त्यांना सुद्धा त्यांचं गाणं इतकं आवडतं, अशी एक आकर्षकता त्यांनी आपल्या गाण्यात आणलेली होती. तसे ते किराणा घराण्याचे गायक समजले जातात आहेतच, पण त्यांच्यावर इतर घराण्याचे सुद्धा खूप संस्कार होते. एका मुलाखतीतच त्यांनी सांगितलं की मी केसरबाईंच्या इकडे सुद्धा काही शिकलेलं आहे, आमिर खान साहेबांचं सुद्धा मला खूप आवडतं, त्यांना सुद्धा फॉलो केलंय त्यांनी. एक किस्सा मला आठवतो की मी इथे रेडिओत असताना ते एकदा रेकॉर्डिंग करायला आले होते आणि मुलतानी गायले. इतकं छान झाला आणि झाल्यावर काय सगळेच त्यांना म्हणत असतात उत्तमच झालं. तसं मी पण गेलो होतो, म्हटलं काय आज अप्रतिम झालं. तर ते मला म्हणाले आज म्हणे सगळं माझ्या डोक्यात आमिर खान आहेत. मग मी परत जाऊन ते ऐकलं की अरे खरंच, म्हटलं हे आमिर खान अशा काही काही गोष्टी जरूर घेत होते, पण आम्हाला ते सगळं पंडितजींचं वाटत होतं. तर हा जो त्यांनी एक जो बदल केला आपल्या आवाजातला, उच्चारणाचा, आणि त्याला आपलंसं करून घेतलं, हे खरं तर अनेक विद्यार्थ्यांना शिकण्यासारखं आहे. नंतर मला तर वाटतं इतकी लोकप्रियता त्यांना मिळाली आणि त्याच्यामुळे आमच्या शास्त्रीय संगीताला सुद्धा मिळाली. कारण त्यांच्या एवढा पॉप्युलर गवई त्यांच्या काळात कोणीही नव्हता. नुसतं भारतातच नाही तर परदेशात सुद्धा तितकेच लोकप्रिय होते. भारतात तर मला आठवतं काही काही कॉन्फरन्समध्ये इतरांचा एक कार्यक्रम आणि ह्यांचे 2 कार्यक्रम असं सुद्धा व्हायचं. मी स्वतः कलकत्त्याला असताना बघितलंय, तिथल्या सायन्स सिटी म्हणून एक मोठं थिएटर आहे, तिथे त्यांचं जेव्हा गाणं होतं तिथे 1 ते 1.5 किलोमीटरची लाईन लागली होती आतमध्ये प्रवेश घ्यायला. तर हे जे वैभव आहे समजतो मी,
की आमच्या शास्त्रीय संगीताला हे भीमसेनजींच्यामुळे आपल्याला मिळालं. आणि याचा खरंच एक शास्त्रीय संगीताचा मी पण अभ्यासक आहे म्हणून मला खूप अभिमान आहे की ह्या विद्येला इतकी लोकप्रियता देणारे असे कलाकार लाभले आणि त्याच्याचमुळे ही कला वाढत असते. संगीत प्रसार एक जसं आहे तसं श्रोता जे जमवायचे ते फार मोठं काम पंडितजींच्या हातून घडलेलं आहे. आणि अशा थोर संगीतकाराला मी अगदी मनापासून आदरपूर्वक त्यांच्या स्फूर्तीला नमस्कार करतो. आपल्या महाराष्ट्रातलं 1 नंबरचं वृत्तपत्र लोकसत्ता यांनी या निमित्ताने भीमसेन या नावाने एक अंक काढलेला आहे. त्याचं प्रकाशन झाल्याचं मी जाहीर करतो आणि सगळ्या लोकांनी तो अवश्य घेऊन वाचावा असं पण मी रेकमेंड करतो. जमुना के जमुना के जमुना के
जमुना के गवा चरावे काना सुधी जमुना के जमुना के